रामकृष्ण हरी माऊली. आपण पंढरपूर या ठिकाणी आहे. आषाढी एकादश ही परवा दिवशी संपली. खरं तर मी पुन्हा कोल्हापूरला जाणार होतो आज सकाळी, परंतु परत कोल्हापूर असणं मला उद्याचा दिवस थांबून परवा दिवशी जो काला म्हणला जातो त्या दिवशी यावं लागलं असतं. त्याच्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी थांबलो आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे हा दुसरा मजला आहे आणि येथे लोणारी समाजाची लोणारी समाज भवन म्हणून मठ या पंढरपूर ठिकाणी मोठ्या दिमाखात उभा आहे. दुसऱ्या मजल्यावर मी आहे, त्याच्यावर तिसरा, त्याच्यावर चौथा मजला. एवढी मोठी भव्य इमारत महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिली इमारत ही पंढरपूर या ठिकाणी लोणारी समाजाची आहे. आषाढी वारी निमित्त गर्दी होती. इथे समाज बांधवाबरोबर, समाज भगिनी बरोबर, आजी आजोबा बरोबर, वारकऱ्यांच्या बरोबर बहुजन समाज सुद्धा या ठिकाणी येतो. कारण का इथं राहण्याची व्यवस्था अत्यंत उत्तम आणि व्यवस्थित केली जाते. सगळी व्यवस्था इथं चोखपणे आहे. जेवणाची, चहा पाण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी होती. म्हणून इथं खरं तर गर्दी होत असते आणि या गर्दीचा फायदा घेऊन काही आपल्याच समाजातील लोक नाहक मानसिक त्रास या समाज भवनला द्यायचं काम करतात. असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण एक तास अर्धा तास आपण थांबू शकत नाही का? इथले जे दादा खांडेकर म्हणून आहेत, इथली सगळी व्यवस्था गेले हे जी भवन बांधायच्या आधीपासून, पाया रचायच्या पासून ते बघतात आणि ते आता सुद्धा ते या ठिकाणी आहेत, खाली आहेत. आता ते मी वरती आहे दुसऱ्या मजल्यावर. ते सगळी व्यवस्था बघतात. त्यांच्या वयाचा निदान आदर करून आपण एक तास दोन तास थांबावं या ठिकाणी. त्यांनी जागा उपलब्ध करून आपल्याला देतात. कुणालाही समाजाला तरी जागा म्हणली नाही. जर बहुजन समाजाला जागा इथं मिळत असेल तर आपल्या समाजाला इथं 100% नाही 113% आपल्याला इथं जागा मिळते. पण आपण थोडा संयम बाळगावा असं एकंदरीत या 2-3 दिवस मी इथं आहे याच्यावर मला वाटलं. दुसरा उदाहरण, एवढी भव्य दिव्य इमारत जर आपणाला महाराष्ट्रामधील, महाराष्ट्राचे आराध्य दैवत जिजोरीचा खंडेराया लाखो नाही तर करोडो लोकांचे, करोडो कुटुंबांचे श्रद्धास्थान आणि कुळदैवत असणारे या ठिकाणी जर आपल्याला अशी भव्य दिव्य इमारत जिजोरी अखिल भारतीय लोणारी समाज सेवा संघ धर्मशाळा जिजोरी, बरोबर खंडेरायाच्या दर्शनाला जाताना 10 फूट ते 15 फूट अलीकड त्या ठिकाणी अशी आपल्याला टोलेजंग इमारत 4 मजली 5 मजली जर हवी असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या आंदोलनामध्ये उतरावं लागेल. आणि नुसतं सोशल मीडियावर व्यक्त होऊ नका किंवा आल्यावर तक्रारी करू नका, तर ग्राउंडला या परिस्थिती काय पहा आणि मगच आपलं मत, आपले विचार मांडा. म्हणून मी या ठिकाणी आज खरं तर बातमी करत आहे. त्याचबरोबर मी कॅमेरामॅनला विनंती करतो की जरासं दाखवा, बघा साईडचं किती सुंदर असं चित्र दिसतं. इकडे पाक लांबपर्यंत दाखवा. इथं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचं पादुका आणि पालखी इथंच उतरली जाते. समोरच हाकेच्या अंतरावर दिसतंय आपल्याला. आणि ही रूट जो मेन आहे तो नगर प्रदक्षिणाचा रूट आहे. इथून सगळी साधू संत जात असतात. एवढं मोठं ही धर्मशाळा आपली लोणारी समाज भवन पंढरपुरात आहे. याचा योग्यच विचार तक्रार करणाऱ्यांनी करावा.